वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सिलाई मशीनचा पहिलाच दिवस होता आणि आज खरंच पहिल्या दिवसाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आज मॅडमनी प्रत्येक गोष्टीची मापं वगैरे कशी काढायची, मापं काढणं नाही, मापं कशी घ्यायची वगैरे हे शिकवलं. प्लस मला माझी पहिली स्टेप काय होती की मला मशीनच येत नाही, त्यामुळं सगळे तिथं जे आलेले होते त्यातमध्ये बरेच जण असे होते की त्यांना काही ना काही येत होतं, त्यांचा ॲडव्हान्स करायचं होतं, कुणाला काय करायचं होतं. पण मी एकमेव अशी व्यक्ती होते की जी सुरुवात पहिल्यापासूनच होणार होती. मी कधी आयुष्यात मशीनवर पाय पण टाकलेला नाही, पण आता माझी सुरुवात हीच होती. आणि पहिली मला जम्बलिंग झाली, काय काय ना कळत होतं कसं काय करायचं, काय हे करायचं. पण कळेल, अजून 15 दिवसाचा क्लास आहे. या 15 दिवसात नक्कीच कळेल पुढे कसे कसे हे येत आहेत ते. आणि आज फॉर्म भरून घेतला मॅमने. त्यानंतर फॉर्म भरून घेतला, आपली माहिती वगैरे तिथं त्यांना द्यावी लागते. आणि फ्रीचा क्लास असल्यामुळे मी फर्स्ट गोष्ट म्हणजे फ्रीचा क्लास असल्यामुळे मी हा क्लास जॉईन केलेला आहे. आणि फॉर्म भरून दिल्यानंतर मॅडमने थोडी माहिती सांगितली, क्लास कोण करतंय, कशाबद्दल करतंय. आणि त्यानंतर प्रत्येकाला काय काय वस्तू घेऊन यायच्या उद्या क्लाससाठी त्या सांगितल्या. अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. शेवटला मॅडमनी खरंच समजून सांगितलं वगैरे. आणि जे फर्स्ट ट्राय करताय ते मशीनबद्दल त्यांना खरंच ही माहिती आणि उपयोगी पडली. त्यानंतर फर्स्ट सीटर काय म्हणतात ते, सिंगल, डबल सीटर आणि इलेक्ट्रिक मशीन. तर इलेक्ट्रिक मशीन ही खूप स्मूथ होती, पण आपल्याला जर फर्स्ट ट्राय करायचं, जर माझ्या घरी इलेक्ट्रिक मशीन असती तर त्या 2 गोष्टी मला खरंच उपयोगी पडल्या असत्या. परंतु माझ्या घरी आता मी आणलेली एक सेकंड हँड मशीन आमच्या घरी एक होती. तर ती सिंगल याची आहे, तर मला तिथं प्रॅक्टिससुद्धा सिंगलवरच करावी लागणार आहे. तर ही गोष्ट धरून मी आज पाऊल टाकले. मी बऱ्याच दिवसापासून आज करीन, उद्या करीन, आज करीन, उद्या करीन. आज म्हणलं शेवटचं काहीतरी करूनच टाकूया. तर ही गोष्ट केली. तर बघूया 15 दिवसात काय जमतंय की नाही जमत आहे. खरंच जमेल की नाही जमेल हे तर आता शिकण्यावर आणि शिकवणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. पण शिकवणारा व्यक्ती हा सगळ्यांना सेमच शिकवत असतो. आपल्या बुद्धीची कुवत किती आहे, की आपल्याला काय शिकता येते, काय, हे सगळं आपल्यावर डिपेंड आहे. तर मला तरी असं वाटते शिकेल मी 15 दिवसात काही ना काहीतरी शिकेल. तर हा माझा प्रवास तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवर म्हणजे वंदना बलकवडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता. आणि असेच नवनवीन अपडेट मी तुम्हाला देत राहीन. मी परफेक्ट तर नाही आहे, पण मी काहीतरी करण्याचा ट्राय करते. याच गोष्टी तुम्हाला बघायला आवडेल की नाही आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा माझा एक फर्स्ट ब्लॉग होता की कसं काय मी हे केलं आहे. आजचा माझा एक्सपिरियन्स मी शेअर केलेला आहे. सो माझ्यासाठी ही गोष्ट फारच नवीन होती. पण बघू, आगे आगे देखते होता है क्या. तर अशाच रीतीने हा ब्लॉग मी संपवत आहे. 1-2 मिनिटात झाला असेल तरी पण ही माझी पहिली सुरुवात आहे. वंदना बलकवडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.